एक मिनिट बोलतो अध्यक्ष महोदय, काल हा प्रस्ताव मुख्यतः आपल्या कर्जमाफीवर होता. सगळ्यात महत्वाचं 12,71,000 शेतकरी ज्यांना वगळलंय 19च्या कर्जमाफीत त्यांना परत समावेश करणार हे उत्तर अपेक्षित होतं. या सरकारने केलेलं नाही. आणि दुसरं, पीक विम्याच्या बाबतीत मामा परत तुम्ही एकदा मामा बनवलं. 93 लाखापैकी तुम्ही 17 लाखापैकी 96% लोकांचं 93 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. त्यातले 17 लाख शेतकऱ्यांना मंजूर झाला आणि त्यातले 96% वाटप झालं सांगितलं. पण 93 लाखापैकी 93 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय अशी खोटी माहिती सभागृहात देऊ नका. आणि सगळ्यात महत्वाचं, सरकारनं 12,71,000 शेतकऱ्याबद्दल जी 50,000चीच अट लावलेली आहे, संपूर्ण सरसकट कर्जमाफी करणार का हे उत्तर अपेक्षित होते. त्याची घोषणा करणं गरजेचं आहे. पीक विम्याच्या बाबतीमध्ये आता सदस्यांनी काय सोय त्यांनी मांडले मुद्दे माझ्याकडून काय राहिले असतील की नक्की पाटील साहेब तुम्ही मला दाखवा. आपण त्यामध्ये कुठल्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये ऐका ना, आमचे एक मिनिट सहकार मंत्र्यांनी सांगितलेलंच आहे, पण तरी आपल्याला सांगतो की या बाबतीमध्ये एक मिनिट ऐकून घ्या पाटील साहेब, बसून बसा. पाटील साहेब, असं बसल्याशिवाय बोलल्याशिवाय चर्चा केल्याशिवाय काहीच होणार नाही. असं आपण असं सारखंच समोर आलं तर काहीच होणार नाही. जरा चर्चेतनं मार्ग काढता येतो. त्यामुळे अध्यक्ष महोदय, या बाबतीमध्ये ज्या सदस्यांच्या भावना आहेत, आमचे सत्ताधारी सदस्य आहेत, विरोधी सदस्य आहेत, मगाशी मी तुम्हाला सांगितलं अध्यक्ष महोदय, ही जी अहिल्यादेवी कर्ज होळकरांच्या नावांची कर्जमाफी आहे, ठीक आहे, ह्यात सगळे समाधानी, सगळे शेतकरी सगळेच समाधानी होऊ शकणार नाही. एक मला उत्तर तर देऊ द्या, मला होऊ द्या उत्तर, तर यातनं कुणाचं होणार नाही. परंतु मी खरं सांगतो की आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, या परिस्थितीमध्ये सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, हा मी बोलतो पटेल साहेब, मीच बोलतो, यांनी खरं सांगतो की या अडचणीच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी आर्थिक पाठबळ मिळावं. जो शेतकरी निश्चित प्रकारे अडचणीत आहे त्याला कुठेतरी काही ना काही मदत व्हावी यासाठी मदत केली आहे. आणि खूप मोठी, आपण जर पाठीमागच्या 4 योजना कर्जमाफी योजनेचा जर आपण अभ्यास केला, त्याची जर माहिती घेतली, त्यात असणाऱ्या शेतकऱ्यांची जर माहिती घेतली, तर ह्या वर्षीची कर्जमाफी योजना पुण्यश्लोक, एक मिनिट पाटील साहेब, 2 मिनिटं मला होऊ द्या. इतकं मी बोललो ना तुमच्याशी, एक मिनिट मला बोलू द्या, मग नंतर मला बोलू द्या. त्यामुळे ही कर्जमाफी खरंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं, दोन्ही उपमुख्यमंत्री एवढे आभार मानले पाहिजेत. एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून, एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून निश्चित प्रकारे आज असल्या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा या राज्याच्या शेतकऱ्यांना एक चांगला दिलासादायक निर्णय घेतला. आणि तुमच्या ज्या अडचणीत तुम्ही जे सूचना केल्या, 12 लाख ज्या शेतकऱ्यांना मागच्या कर्जमाफी महात्मा फुले, ज्योतिराव फुले त्या योजनेमध्ये काही लोकांना ती घेतला, ते जो आपली जी योजना ही आहे त्यामध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे एकदा समिती नेमल्यात, आपण समित्या नेमल्यानंतर ह्या, एक मिनिट, तुमच्या सूचना, तुम्ही जी सूचना केली, एक मिनिट, एक समितीचा, एक मिनिट नरका साहेब, समितीचा सदस्य म्हणून तुमची सूचना, तुमच्या समितीमध्ये त्याचा आम्ही समावेश, त्याचा हे करू, चर्चा करू. आणि या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो, या राज्याचे मुख्यमंत्री या राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्जमाफी कशी मिळावी, तुम्ही जो 12 लाख आणि किती 12,71,000 शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हा विषय हा आमचा झालेला आहे. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. त्यामुळे आता काळजी करू नका त्या बाबतीमध्ये. शेवटी मीटिंग, एक मिनिट, आज घोषणा शेवटी राज्याचे प्रमुख या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. निर्णय, एक मिनिट ऐका, त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आमची आपल्या उपसमितीमध्ये ही चर्चा झालेली आहे. या बाबतीमध्ये त्यांनी आमच्या अधिकाऱ्यांना माहिती द्यायला सांगितली, माहिती काढायला सांगितली, यासाठी किती रक्कम मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. विनाकारण मुख्यमंत्री सकारात्मक या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय घेतला.